नमस्कार. धाराशिव स्टारमध्ये आपलं स्वागत आहे. कळंब तालुक्यातील दहिपळ या गावातील ग्रामपंचायत सध्या चर्चेमध्ये आहे. त्याचं कारण असं आहे, सोशल मीडियावर आम्ही दहिपळकर या नावाने फेसबुक आहे, त्या फेसबुकवर गेल्या काही 15 दिवसापासून ग्रामपंचायतीचं विषय हाताळले जात आहेत. नेमकं खरं काय आणि खोटं काय, रोखठोक आपण मुलाखत घेणार आहोत. आम्ही दहिपळकर या पेजवर ग्रामपंचायतच्या आतापर्यंतच्या कार्यकालातील अनेक विषयावर लिखाण केलं जात आहे. याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. नेमकं खरं काय आणि खोटं काय हे आपण जाणून घेऊया. थेट आपण सरपंच यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांना रोखठोक प्रश्न विचारणार आहोत. गेल्या 15 दिवसापासून फेसबुकवर सध्या ग्रामपंचायतचं काय कारभार आहे त्याच्याविषयी चर्चा चालू आहे. आम्ही दहिपळकर म्हणून पेज चालू आहे, त्याच्यावर ग्रामपंचायतच्या कारभारावर ताशेर ओढले जात आहेत आणि भ्रष्टाचाराचा आरोप होत आहे. नेमकं खरं काय आणि खोटं काय, तर आपण रोखठोक मुलाखत घेत आहोत. तर नेमकं कारण सांगू शकता का? प्रथमतः नमस्कार सर्व दहिपळकरांना. पत्रकारांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्या माध्यमातून उत्तर देत असताना आम्ही दहिपळकर नावाचं फेसबुक अकाउंट ओपन करून त्याच्या माध्यमातून ग्रामपंचायत दहिपळचे जे बदनामी चालू आहे ती बदनामी आपण करू नये, कारण एखादं सोशल मीडिया अकाउंट हे राज्यस्तरावरचं पेज आहे आणि दहिपळ ही आपली छोटं गाव, छोटी ग्रामपंचायत, याचा जर विचार केला तर आपल्या गावचा सांस्कृतिक धार्मिक वारसा हा आपल्या आसपासच्याच नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाव गावाचा आहे की या गावाचा एक धार्मिक सांस्कृतिक वारसा आणि त्याचबरोबर राजकीय वारसा देखील आहे. कारण आपल्या गावचं राजकारण केवळ इलेक्शनपुरतं मर्यादित केवळ 5 दिवसाचं राहतं आणि तेच जर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जर बदनामी गावाची करत असाल तर ती दूरपर्यंत जाईल अशी मला तुम्हाला विनंती करायची आहे. राहिला प्रश्न ग्रामपंचायतच्या प्रत्येक कारभारामध्ये झालेला तुम्हाला वाटणारा अपहाराचा, तर माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे किंवा जे याच्यामध्ये सामील आहेत अशा सर्व नवयुवकांना, नागरिकांना विनंती आहे की तुम्ही स्वतः ग्रामपंचायतमध्ये या, ग्रामपंचायतमधली सर्व माहिती स्वतः घ्या, शासकीय नियमानं घ्या, अन्यथा आम्हाला समोर विचारा. ग्रामपंचायतचा कारभारी म्हणून ग्रामसेवक असेल किंवा गावाचा प्रमुख नागरिक म्हणून सरपंच असेल, मी आपल्या प्रत्येक प्रश्नाला जे तुम्ही विचारलेले आहे त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला बंधनकारक आहे. तुम्हाला जरी विचारायची अभिव्यक्ती असेल तर ती कृपया गाव मर्यादित राहू द्या, जेणेकरून आपल्या गावाचं नाव बदनाम होणार नाही. जो तुम्ही प्रश्न प्रत्येक विचारताय त्या प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक व्यवहाराला उत्तर देणं कायद्यानं बंधनकारक आहे आणि त्यास मी नक्कीच उत्तर देईन. जर तुमची इच्छा असेल की या विषयावर स्वतंत्र ग्रामसभा लावून ग्रामसभेत उत्तर द्या, तरी देखील मी ग्रामसभा घेऊन प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही जे प्रश्न विचारत आहात, नुसते सोशल मीडियावर नाही तर प्रत्यक्षात आपण आत्तापर्यंत झालेल्या ग्रामसभा यामध्ये जो विषय मांडलेला आहे तो विषय प्रत्येक वेळी मी प्रयत्न केला आहे की तुमच्या प्रत्येकाचं उत्तर देण्याचं. आज देखील मी बांधील आहे तुमच्या उत्तरांना. तुम्ही स्वतः कधी पण येऊन प्रश्न विचारा. आपल्या गावात म्हणला तर आपल्या गावात बाजार मैदानात स्वतंत्र ग्रामसभा घेऊन गेल्या 10 वर्षामध्ये जो कारभार ग्रामपंचायतमध्ये माझ्या माध्यमातून चालला गेला, 5 वर्ष शिल्पा चरणेश्वर पाटील या सरपंच असताना, त्याच्यानंतर 5 वर्ष माझी चरणेश्वर पाटील सरपंच असताना जो कारभार झालेला आहे, या प्रत्येक कारभाराची माहिती देणं मी स्वतःला बंधनकारक समजतो. तुम्ही ती स्वतः माहिती इथे येऊन विचारा. एखाद्या सोशल मीडियावर अशी विचारून गावाची बदनामी करू नका. आपल्या गावाचा सांस्कृतिक वारसा जो आहे तो संपूर्ण परिसरानं पाहिलेला आहे. कारण आपण लॉकडाऊनमध्ये सुद्धा आपली यात्रा भरवतो, ती सुद्धा गावाच्या सर्वांच्या सहकार्यातून
विशेषतः आपलं गाव एवढं आहे की कोरोनाची लस आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या गावामध्ये एका दिवसामध्ये 100% लस टोचून घेण्याची क्षमता तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून झालेली आहे. म्हणजे अशी खूप कामं आहेत की जे तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सहकार्यानं सोबतीनं आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून करून घेतलेले आहेत. मग केवळ फक्त राजकीय द्वेष म्हणून जर आपण अशी बदनामी करणार असाल तर कृपया आपण आपल्या गावातला हा विषय गावातच मिटवूयात. जो प्रश्न तुमचा असेल त्यावर उत्तर आम्ही नक्की देऊ. फेसबुक पेजवर एक पहिल्यांदा प्रश्न विचारला गेलेला आहे, तो म्हणजे अंगणवाडी झालेलं भ्रष्टाचार. ते 80,000 तुमचं नळ फिटिंगचं दाखवलं आहे, त्याबद्दल काय सांगायचं? आता प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं बंधनकारक आहे हा माझाच प्रश्न आहे, तरी देखील आपणाला उत्तर देतो. तुम्ही पत्रकार म्हणून विचारलात. कुठलाही भ्रष्टाचार नसतो. अंगणवाडीमध्ये जे काम केलेलं आहे ते काम स्वतः जाऊन पहा. त्या कामामध्ये रोडवरून पाईपलाईन नेलेली आहे, त्या ठिकाणी सिंटेक्स टँक ठेवलेले आहेत, त्याचं पाणी काढलेलं आहे. जी अंगणवाडी मोडखळीस आलेली मुतारी होती, लहान लेकरांची गैरसोय होत होती, ती स्वच्छता केली. केवळ 2 नळ जर बसून जर 80,000 मिळत असतील तर गुत्तेदार कितीतरी मोठे होतील. त्यापेक्षा इंजिनियर लवकर घरी जातील असं मला वाटतं. अतिक्रमणाचा मुद्दा आहे. अतिक्रमणाचा एक मुद्दा आहे. तुम्ही अतिक्रमण काढलं, काही व्यावसायिकांची दुकानं काढली आणि सध्या तुम्ही तिथं सापळा उभा केला, त्याचे पत्र बसवलेलं नाही आणि त्याच्यातून जी तुम्ही सापळा रचलेला आहे आणि काही पैसे तुम्ही उचलले आणि बैठक व्यवस्था त्यातूनच केली असा आरोप होत आहे. प्रथमतः मी पत्रकार तुम्हाला विनंती करतो की सापळा हा शब्द आपण वापरूच नये. कारण आपण अतिक्रमण काढत असताना जे यापूर्वीचे व्यवसाय त्या ठिकाणी होते, ज्यांची भाग्यलक्ष्मी त्या ठिकाणी होती, अशा लोकांना विश्वासात घेऊन अतिक्रमण आपण निष्कासित केलं की बाबा तुम्ही 40-50 वर्ष झालं त्या ठिकाणी व्यवसाय करत आहात, परंतु एका पत्रकार बांधवांनी आणि गावातील काही भक्तांनी अतिक्रमण काढण्याचा ग्रामपंचायतवर बऱ्याच अंशी प्रेशर आणलं आणि त्याच्या माध्यमातून आपण अतिक्रमण काढण्यासाठी मंदिर परिसर संपूर्ण 188 गट मोजून घेतला आणि त्याच्यातील फक्त 15 व्यावसायिकांचं अतिक्रमण आपण काढून घेतलं आणि त्यांना परत व्यवसायाचे गाळे उभा करून द्यायचे म्हणून त्या ठिकाणी गाळ्याची रचना तयार करण्यात आलेली आहे. तो एक सापळा नव्हे. सापळा हा प्रत्यक्षात आपण मृत्यूच्या ठिकाणी वापरला जाणारा शब्द आहे, तर विनंती आहे की सापळा काही म्हणू नका. राहिला प्रश्न बैठक व्यवस्थेचा, तर बैठक व्यवस्थेसाठी जे पैसे आपण 15 वित्त आयोगामध्ये ठेवले होते आणि त्या वित्त आयोगातून शासकीय नियमाच्या अधीन राहून संपूर्ण खरेदी केलेली आहे. जेवढे आसन त्या ठिकाणी बसणं अपेक्षित होतं तेवढे, किंबहुना त्याच्यामध्ये तुम्हाला पण माहिती आहे की नाव टाकण्याचा खर्च मी वैयक्तिक खिशातून केलेला आहे. आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अपहार 1ही रुपयाचा केलेला नाही. ज्यांना अपेक्षित असेल किंवा तुम्हाला जर केला अपेक्षित असेल तरी तुम्ही वेबसाईटवर बघून किंवा शासकीय नियमानुसार ग्रामपंचायतमध्ये येऊन तुम्ही संपूर्ण कागदपत्र पाहू शकता. गाव CCTV कॅमेऱ्यामध्ये आणलं होतं तुम्ही? हो. CCTV प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक चौकामध्ये लावलं होतं. हो. तर सध्या CCTV कॅमेरे बंद आहेत. गावात CCTV बसवण्याचा उद्देश हा होता की गावामध्ये होणाऱ्या चोऱ्या असतील त्यावर अंकुश ठेवणं आणि मला वाटतं की बऱ्याच अंशी आपण त्याच्यावर गावाच्या मर्यादित, तर ही गोष्ट तुम्ही बाहेर काढल्यामुळे माहीत झाली. कारण CCTV बंद आहेत. जरी वैयक्तिक ग्रामपंचायतच्या CCTV काही बंद असतील तरी देखील बऱ्याच अंशी बाहेरच्या चोरावर हा याचा अंकुश आहे आणि CCTV बंद पडण्याचं कारण कुठल्याही गोष्टीला CCTVला सगळं वायर सिस्टम आहे. काही ठिकाणी बांधकामामुळं वायर तोडलेले आहेत, काही ठिकाणी झाडामुळं तुटलेले आहेत, काही ठिकाणी नागरिकांनी तोडलेले आहेत. विध्वंसक नागरिक जे असतात त्यांनी तोडलेले आहेत. आपण ती गोष्ट समजून घ्यायची आणि गावाचा विकास करत असताना ह्या गोष्टी टेक्निकली आहेत. एखादी घरातली गोष्ट आपण बल्ब केला तर दुसऱ्या दिवशी लाईट लावताना अचानक बल्ब जातो. CCTV तर ही शेवटी टेक्निकल गोष्ट आहे. टेक्निकल बसवलेली वस्तू खराब होऊ शकत असते आणि त्याच्यावर दुरुस्ती चालत असते. हा एक चालणारा निरंतर प्रक्रिया आहे. तर फेसबुक पेजवर होणारे आरोप
आणि त्याच्यावर काय मार्ग निघणार आहे का? तुम्ही काय आव्हान करताल? नाही, माझं नागरिकांना मी प्रथमतः तेच आवाहन केलं की जर फेसबुक पेजवर करण्यापेक्षा प्रत्यक्षात समोर येऊन विचारा. यासाठी तुमची अपेक्षा असेल तर गावाच्या वतीनं जर 10 भीमा नागरिकांनी विनंती केली किंवा ग्रामसभा घेऊन उत्तर द्या, तर मी ग्रामसभा बाजार मैदानात घेऊन गेल्या 10 वर्षाचा हिशोब आपण सर्वांना देतो. परंतु माझं आव्हान आणि विनंती अशी असेल की फेसबुक पेजच्या माध्यमातून असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, गावाची जी होणारी बदनामी आहे ती कृपया बदनामी आपण टाळा. कारण आपल्या गावाचा सांस्कृतिक, सामाजिक, विशेषतः राजकीय वारसा खूप चांगला आहे. माझी परत एकदा सर्व दहिपळकरांना विनंती राहील की दहिपळकरांनो, तुमच्या अपेक्षानुसार काम आम्ही करत आलेलो. माझ्या मागच्या 10 वर्षापूर्वीचा जो इतिहास आहे तो जर पाहिला आणि माझा 10 वर्षाचा कालखंड पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला जमीन आसमानचे तफावत दिसून येत आहे. यामुळेच लोकांनी मला परत एकदा संधी दिलेली होती. जर माझा विकास चुकीचा असेल, अपार करणारा असतो, तर मला परत संधी मिळालीच नसती. माझी दहिपळकरांना विनंती आहे की तुम्ही दिलेल्या संधीचं नक्कीच सोनं केलंय. गावाचा कुठंतरी चेहरा मोहरा या 10 खेड्यामध्ये बदललेला आहे. तुम्ही आसपासच्या खेड्यात जाऊन विचारा, आसपासच्या गावात जाऊन विचारा. दहिपळचा विकास या संदर्भात आता राहिला प्रश्न अपहाराचा असेल तर कधीही येऊन विचारा, त्यावर कधीही तुम्हाला उत्तर देऊ शकतो. उत्तरच नाही तर हे संपूर्ण माहिती अद्ययावत आहे, तुम्ही कधीही स्वतः येऊन घेऊ शकता, पाहू शकता. पण परत एकदा आवाहन करतो की ही राजकीय बदनामी गावाची होत आहे, ती बदनामी आपण सर्वांनी मिळून टाळावीत, एवढीच एकदा विनंती करतो. धन्यवाद.